गावातून येताना तात्याने बघितलं होतं. आता तो आला हा हे समजा गावाला समजला असेल बघ. हे पहिलं सांगणार पंचाला. दाजी कसं गेलं ते समजलं मला. बरं उद्याच्याला मी गंगूताईला भेटून येतो. आजच आला हायस वाईस थांब की. नग लय दिवस थांबायचो नाही म्या. अरे तुम्ही तिघ भाव हायसा, एकमेकाला धरून राहावा. हीच काय बरं नाही. पीक पाणी नाही, गोऱ्यांचं सरकार आहे. कुणी कुणाला जुमानच झाला आहे. म्या राहील पर बाळूचं पाय थांबतात का घरात? हा माझ्यापाशीच येऊन गोड थांबते समजत. माझं बी कसं आहे, काही एवढ्याशा गावात कशी कापडं शिवून द्यायची. तालुक्याच्या गावाला बी जावं लागलं. घर फिरलं का घराचं वास बी फिरतात. दोन मॅच आहे बघ शेवट पतूर या घरात. असं का म्हणतो आहे साजा? आयाला सोडून आले, बरं आता तुम्हाला नाही सोडून जायचं. तू थांबशील ग, पण ह्यो थांबाया पाहिजे ना व. उद्याच कोणी सांगितलं आहे? आय एक विचारू का? काय? गावातल्या लोकांनी घरातलं धान्य दिलं तर? आपण काय खायचं का? बस उघडवस का खाऊ नका. हे आजचं आहे का? अरे दर साली पेरण्या झाल्या का बाळाकडे थोबाड करून बघायची. आलं मग सरक बस. राम 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 राम. काय चाललंय? बरं चाललंय. ए माधू तुला विचारलं वय बरे? अरे गावकऱ्यासनी विचारलं आहे. ते काय सांगणार आहे? हाय का पाऊस पाणी? का रे मधू, पेरण्या झाल्या? वय वय. अहो पण तो बाळूचा माणूस आहे. त्याची पेरणी होणार, पाणी लागणार, समजा बैजवार राहणार. तो का रडणार नाही कधी. आता आमच्याकडे बघा, आम्ही तुमचे माणसं. असं दिसतं ना आम्ही रडतो म्हणून, दिसतं ना? येत त्या काही बोलतोस? आता मी काय पाऊस पाडू? माझ्या हातात आहे का ते? मग काय आहे तुमच्या हातात? सांगू काय आहे माझ्या हातात? नका सांगू काय नका. ए मधू, तुला कळलं का रे? बाळूचा धाकटा भाऊ आला इथे. अहो काय सांगताय पंच? म्हणजे भैरू आला आहे वय? अहो मग जाया पाहिजे भेटाया. अयो लगेच भेटायला जायला पाहिजे. अहो तसं नाही, म्हणजे इतके साल तो त्याच्या आजाक होता ना. मग आता आलाय म्हणल्यावर भेटायला जायला पाहिजे. काय पण बाळूकडून मयप्पा आहे, त्याचा भाऊ भीमा आहे, आता तो भैरू बी आलाय. तुमच्याकडनं तर गुंडप्पा बी नाही हो. अयो हे तर त्या काही बोलू नकोस. अख्खा गाव आहे की रे माझ्या बाजूने. अहो आता गोर सरकार काय ते निवडणूक घेणार आहे म्हणे. निवडणूक हे काय असतं माहित नाही बाय. अहो समजे गावकरी असे एकत्र जमत्यात हा, आणि मग समजे मिळून असं ठरवत्यात का आपला पंच कोण आहे. हे तर त्या सकाळी सकाळी काय खाऊन आला असं? काय बोलतोस? अहो पंच, मी बी असंच ऐकलं आहे बघा. यो 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 अयो पण तुम्ही सगळे मलाच पंच ठरवणार ना रे बाबांनो? घंटा काय म्हटलंस? देवळात जाऊ, घंटा वाजवू आणि नमस्कार करू आणि मग प्रार्थना करू. मग चांगलं होईल समजा. अयो मग देवा महालिंगराया, अयो या गोऱ्या सरकारला काय वेड लागलं की काय म्हणतो मी?
बाळू कुठे चालला आहेस? हाय पडवीत ना. का इथं बसवत नाही वय? जाऊ दे त्यासनी. असं कसं जाऊ दे? मला बोलायचंच आहे. काय झालं? अव बरं झालं तुम्ही आला ते. आजी मी आहे आज. सत्य थांब. आता सांग. हा बोलत नाही सत्तेशी. बाळ्या अरे तरास द्यायला जन्माला आला आहेस का? आमाशी खेळतो हायसच. तिला तरी सुख दे. बाळ्या सत्तेला तरास दिलेला आम्ही खपून नाही घ्यायचो. ऊन आहे ती घरची पण आधी नाथ आहे माझी. मैं काय करू? संसार कर गुणानं. आधीच बाग गेला आहे तिचा. आता तो काय त्यात भर घालू नग. बाळूवार असून हाय वागू. बायको आहे ना व तुझी. न बोलून संसार होतोय वय. काय बोलणार म्या? अरे हे काही विचार झालं का? भाऊ दे. त्यासनी जर बोलायचंच नसेल तर काय बोलायचं आता? आजी तू मला आयाकडे सोड. तिला तरी सांभाळत. अरे तुला पाजर कसा फुटत नाही बाळू? पांडुरंगा बघतोयस ना व? शंभू महादेवा अरे तुला काळजी नाही का माझी? किती अर्जव करायची. आय 10-12 भाकऱ्या देशील का बांधून? अरे आम्ही काय बोलतो हाय? तुझं काय चालू हाय? अरे पण हे सत्याला सांगता येत नव्हतं का तुला? बर सत्य भाकऱ्या बांधून घेऊन ये. जी आणते. बाळू अरे हेच आधी बोलला असता तर बोलायला लागला असतं का? बरं चला. हा? व तुम्ही इथं बसून काय करता आता? तुम्हाला बी काय बी कळत नाही. चला. बरं.